नमस्कार. आज आपण रहस्यमयी कथा बघणार आहोत. फायनल इयरची परीक्षा संपली. सुट्ट्या सुरू झाल्या. रिझल्ट यायला अवकाश होता. पुढे करिअर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन याबद्दल निर्णय व्हायचा होता. सर्व ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी 6 मित्रांनी सहलीची योजना आखली आणि बघता बघता सहलीचा दिवस उजाडला. 6 मित्र म्हणजे 2 तरुणी सना आणि मीनू आणि 4 तरुण वीर, केतन, वरुण आणि विजय. हे सर्वजण उत्साहात जंगलात जाण्यासाठी तयार झाले होते. पाठीवर बॅग आणि मनात अद्भुत साहसी गोष्टींची स्वप्न घेऊन ते 6 मित्र उत्साहाने वरुणच्या वडिलांनी त्याला भेट दिलेली महिंद्रा मारेझो ही 6 सीटर गोल्डन कलर कार घेऊन वरुणच्या बोरिवलीच्या घरी जमले होते आणि तिथून पंचपालक या जंगलात जाण्यासाठी निघाले. त्या जंगलाचे फॉरेस्ट ऑफिसर केतनच्या वडिलांचे मित्र होते. त्यांना एकदा भेटून मग ते सर्वजण फिरायला निघणार होते. देश-विदेशातून सुद्धा अनेक पर्यटक तिथे येत असत. त्यांनी सोबत टेंट, स्लीपिंग बॅग आणि स्लीपिंग पॅड, हेडलॅम्प, टॉर्च, बॅटरीवर चालणारे छोटे टेबल फॅन, फोल्डिंग चाकूचा सेट, जास्तीचे कपडे, ग्रिप असलेले चांगले बूट, टोपी, सनग्लासेस, टॉवेल, टूथब्रश, टूथपेस्ट, इतर वैयक्तिक वस्त्र, फर्स्ट एड किट, औषधे, बँडेज, अँटिसेप्टिक क्रीम, पाणी, अनेक दिवस टिकू शकतील असे खाण्याचे पदार्थ जसे ड्रायफ्रुट्स वगैरे, तसेच कटलरी, आपत्कालीन शिट्टी, सिग्नलिंग डिव्हाइस, छापील नकाशा, बॅकपॅक, दोर, कॅमेरा, कचऱ्याच्या पिशव्या आणि पाऊस आलाच तर रेनकोट, छत्र्या आणि इतर अनेक वस्तू असे सर्व आवश्यक साहित्य सोबत घेतले होते. या सर्व सामानामुळे त्यांच्या बॅग्स जड जरूर झाल्या होत्या, परंतु त्याला काही इलाज नव्हता. मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर हा पंचपालक नावाचा 5 पर्वतांचा एक समूह होता. त्या 5ही पर्वतांच्या मध्यभागी उंच पर्वत होता. तो शिवलिंगाच्या आकारासारखा दिसत होता. प्रत्येक पर्वतात अनेक गुहा होत्या. त्या सर्व गुहा एकमेकांना जोडलेल्या होत्या, जमिनीवरून आणि जमिनीखालून सुद्धा. मध्यभागी असलेल्या त्या शिवलिंगासारख्या आकाराच्या पर्वताच्या टोकावर एक मंदिर होते. तिथे जाण्यासाठी कच्ची पायवाट होती. भगवान शिव यांना पंचमहाभूतांचे 5 महान तत्त्वाचे स्वामी मानले जाते. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, अंतरिक्ष. हे तत्त्वे सृष्टीच्या निर्मिती, स्थिती आणि लयाशी संबंधित आहेत आणि भगवान शिव यांना या सर्व तत्त्वाचे अधिपती, नियंत्रक आणि रक्षक मानले जाते. शिवतत्त्वज्ञानात हे पंचमहाभूत संपूर्ण ब्रह्मांडाचे मूळ घटक मानले जातात. त्या मंदिराचे नाव पंचपालक शिव मंदिर. तसेच या सर्व पर्वतांना वेढलेले एक जंगल होते, म्हणून या सर्व भागाला म्हणजे पर्वतरांगा आणि जंगलाचा भाग मिळून पंचपालक जंगल असे नाव होते. या सर्व पर्वतांच्या आजूबाजूला आणि संपूर्ण जंगलामधून एक नदी वाहत होती. या सर्व जंगलात आणि पर्वतराजींमध्ये कुठेतरी एक अमूल्य खजिना दडलेला आहे, अशी एक दंतकथा फार पूर्वीपासून या जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावांमध्ये सांगितली जाते. आज पर्वतांपैकी अवकाश पर्वतामधल्या गुहेत जाण्याची मनाई होती. कोणी म्हणे तिथेच खजिना दडलेला आहे, म्हणून कोणाला जाऊ देत नाही. मात्र खरे कारण असे होते की पूर्वी अनेक वेळा त्या गुहेत चोरून काही जण गेल्यानंतर ते परत आले नव्हते. त्यांची बॉडीसुद्धा सापडली नव्हती. बाकी इतर 4 तत्त्वांच्या गुहांमध्ये जायला परवानगी होती. प्रत्येक गुहेमध्ये काही रस्ते आणि ठिकाणं अशी होती की तिथून पुढे जायला पर्यटकांना परवानगी नव्हती. जंगलामध्ये पायी फिरणे म्हणजेच जंगलातील मार्गावर चालणे याला सामान्यतः जंगल ट्रेकिंग किंवा फॉरेस्ट ट्रेकिंग असे म्हणतात. या प्रकारच्या ट्रेकिंगमध्ये जंगलातील निसर्गरम्य आणि विविध मार्गांचा समावेश होतो. यामध्ये वनस्पती, प्राणी आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो. जंगल ट्रेकिंग करताना पायवाटांचा वापर केला जातो आणि काही वेळा हे मार्ग असमान, खडबडीत आणि अडचणीचे असू शकतात. जंगल ट्रेकिंगच्या प्रकारांमध्ये वाईल्ड लाईफ ट्रेकिंग म्हणजे जंगलातील विविध वन्यजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी केले जाणारे ट्रेकिंग, नेचर हायकिंग म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी सहज आणि सोप्या मार्गाने चालणे,
रिव्हर ट्रेकिंग म्हणजे जंगलातील नदीच्या काठाने किंवा प्रवाहाच्या मार्गाने चालणे, ज्यामध्ये नदी ओलांडणे आणि पाण्यातून चालणे यांचा समावेश असू शकतो. या 6 जणांचा उद्देश वरील सर्व प्रकारची ट्रेकिंग करणे हा होता. विजयचे मनात मात्र काहीतरी वेगळे होते. त्याला ऐतिहासिक पौराणिक गोष्टींमध्ये खूप रस होता. या सर्व प्रवासामध्ये त्या जंगलाच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जाणून घेण्याचा विजयचा निर्धार होता. तसेच त्या खजिन्याच्या दंतकथेबद्दलही त्याला उत्सुकता होती. खरंच तिथे खजिना असेल का, असे विजयने म्हणताच मागच्या सीटवर बसलेली सना त्याच्या डोक्यावर टपली मारून त्याला चिडवू लागली. ए बाबा, तिथे आमच्यासोबत जरा निसर्ग एन्जॉय कर, नाहीतर उघडून बसशील इतिहासाची पुस्तके. त्या सगळ्यांमध्ये सना ही सगळ्यात बोल्ड आणि स्वतंत्र विचारांची मुलगी होती. तिचे 2 वेळा ब्रेकअप झाले होते. गाडी चालवणारा वरुण म्हणाला, हो, तंबूमध्ये जर हा पुस्तक वाचत बसलेला दिसला तर याला आपण तिथेच तंबूमध्ये सोडून निघून जाऊ बरं का. अरे, मी असा तसा तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या मागे मागे येईल. अरे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जातोच आहे, तर तिथला खजिना शोधू. खादी कपडे घातलेला विजय कोरगावकर म्हणाला. अरे बाबा, तो खजिना शोधण्याचा आजपर्यंत पुष्कळ लोकांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही, असे रस्तोगी काका सांगतात. फॉरेस्ट ऑफिसर पप्पांचे मित्र, पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला केतन पाटील सांगू लागला. ड्रायव्हर सीटवर वरुण, त्याच्या बाजूला विजय, सर्वात मागच्या सीटवर वीर, केतन आणि मधल्या सीटवर सना आणि मीनू बसले होते. अरे, पण विजय म्हणतो आहे तर आपण एकदा चान्स घ्यायला काय हरकत आहे, मीनू मोरे म्हणाली. वाटलंच मला की मीनू अजून कशी बोलली नाही ते. विजय काहीतरी म्हणेल आणि मीनूचा त्याला सपोर्ट नसणार, असे कधी झाले आहे का बरं. पिवळा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेल्या सनाला वीर आपटे याने टाळी दिले. नीट बघ सना, मीनूकडे, लाजली असेल ती. निळा कुर्ता घातलेला वरुण सक्सेना म्हणाला. लाजली म्हणजे? अरे, चांगले गाल लाल झाले तिचे, सना त्रिवेदी म्हणाली. ती लाजली आणि तू? लाजणे, नटणे, मुरडणे हे तुझ्या डिक्शनरीतच नाही आहे वाटतं. वरुण सनाला चिडवू लागला. हट रे, तू कोण मला सांगणारा पोरीसारखे वाग म्हणून. सना आरशात बघून वरुण म्हणाला. बघा, एका पोरीचे चिडलेले नाक, वेडवलेला चेहरा, थरथरणारे ओठ, असे वाटते ना की गाडी थांबवावी आणि तिच्या ओठांना. स्वप्नातही तसा काही विचार करू नको वरुण, मला तू अजून ओळखले नाही. एक उलट्या हाताची. सना, अगं, मी तुला चांगलं ओळखतो म्हणून तर मी म्हणणार होतो की तुझ्या ओठांना चिकटपट्टी लावावी, म्हणजे प्रवास शांततेने होईल. तुला काय वाटत होतं मी तुझ्या ओठांना काय करणार ते, वरुण चिडवत म्हणाला. ए, गप्प बसा दोघेजण. सर्वांनी आता आपापल्या तोंडाला चिकटपट्टी लावा. आता आपण मस्तपैकी शांततेत गाणे ऐकू, विजय म्हणाला आणि त्याने गाणे लावले. आय एम इन लव्ह. गायक गायिका मधुर आवाजात गाणे म्हणत होती, पण प्रत्यक्षात पडद्यावर हे गाणे आक्रमक सुनील शेट्टीवर चित्रित झालेले होते. भेदक नाच करत तो आपल्या प्रेमाचा इजहार आपल्या हिरोईनकडे करत होता. त्याची हिरोईन मात्र वेगळ्याच पद्धतीच्या नाच गाण्यात आज पूर्वीच्या कोरससोबत दंग होती. कुणाचा सर्जनशीलतेच्या नावाखाली आनंदी आनंद होता. आता विजयने आपल्या बॅगेतून इतिहासाची कादंबरी वाचायला घेतली. इकडे खिडकीच्या काचेला डोके टेकून डोळे बंद करून आपले लांबलचक केस मोकळे सोडलेली गुलाबी साडीतली मीनू आय एम इन लव्ह हे गाणे ओठांना गुणगुणत कुठल्या तरी दिवास्वप्नात दंग झाली होती. रस्तोगी अंकलकडे पोहोचल्यावर त्यांचे चांगले स्वागत झाले. रात्री त्यांच्या बंगल्याच्या अंगणात मस्तपैकी सतरंजी टाकून त्यांनी सर्वांनी एकत्र जेवण केले. विजयच्या म्हणण्यानुसार जरी खजिना शोधायचा तरीही तो इतर पर्यटक असताना शोधता येणार नव्हता. संध्याकाळी 5 वाजेनंतर जेव्हा पर्यटकांना बंदी असते तेव्हा तो शोधायला हवा. पण प्रवासातच त्यांनी ठरवले की खजिना शोधण्याची आयडिया रस्तोगी अंकल त्यांना सांगू नये, अन्यथा ते नक्कीच परवानगी देणार नाहीत.
आणि ते त्यांच्या पॅरेंट्सना सांगून गोष्टी आणखी बिघडवतील. अर्थात ते 6 जण रोज रात्री अंकलच्या बंगल्यात मुक्कामाला येणार नव्हते, कारण बंगला मूळ पर्यटक ठिकाणाहून खूप दूर होता. फक्त आज आणि जमल्यास परत जाताना ते भेट देणार होते. पर्यटक जिथे तंबू टाकून मुक्काम करतात त्या भागात ते थांबणार होते. सर्व सुखसुविधा असलेले तंबू किंवा झोपड्यासुद्धा तिथे भाड्याने मिळत होते. किंवा मग तुम्ही लॉजवर थांबू शकता. रात्री जेवण करताना अंकलकडून बरीच माहिती मिळाली. त्यांनी जंगलातील विविध धोके समजावून सांगितले. त्यांना मूलबाळ नव्हते, मात्र नवीन पिढीशी रस्तोगी दाम्पत्य चांगले जुळवून घेत. जेवण झाल्यावर गप्पा मारता मारता अंकल म्हणाले, ही आणि मी स्वतःला खूप व्यस्त ठेवतो, कारण अन्यथा आम्हाला मूल नसल्याचे शल्य बोचत राहते. ते कसे काय? वरुणने डोळ्यांनी मना केले तरीही सनाने विचारले. ही गरोदर असताना एकदा अनपेक्षितरित्या तरसाने आमच्या घरात शिरून हल्ला केला. भीतीने ही इकडे तिकडे पळायला लागली आणि फरशीवरील पाण्यावर पाय घसरून पडली. मिसकॅरेज झाले. नंतर शरीरात असे काही कॉम्प्लिकेशन्स तयार झाले की ती पुन्हा आई होऊ शकणार नाही असे डॉक्टर म्हणाले. एकूण सर्वच जण अस्वस्थ झाले. ते बघून ताण हलका करण्यासाठी रस्तोगी अंकल म्हणाले, अरे पोरांनो, बाकी कसं काय? तुमचे शिक्षण, करिअर, मैत्री आणि केव्हापासून बघतोय ही, काय नाव बरं तिचं? सुट्ट्या संपल्यावर आम्ही ठरवणार आहोत हायर एज्युकेशन की नोकरी की बिझनेस. आणि हिचे नाव आहे सना. तिच्या डोक्यावर टपली मारत वरुण म्हणाला. हां, सना. ही आणि वरुण यांचं काहीतरी डोळ्यांनी एकमेकांना हातवारे किंवा डोळ्यांनी इशारे देणं सुरू असतं. काय भानगड आहे? चिडवण्याच्या सुरात रस्तोगी अंकल म्हणाले. हे एकदाच विजयकडे बघून मीनू हसली, लाजली आणि सर्वजण हसले. त्याचं काय आहे ना अंकल? या वरुणची ती बस नेहमी चुकते. यांनी हात दाखवला की ती थांबतच नाही. यांनी 1-2दा पळत जाऊन तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हा तोंडावर आपटला. सनाकडे इशारा करत वीर म्हणाला. सर्वजण खळाळून हसले. सनाने 2 बुक्के वीरच्या पाठीत हाणले. तर मित्रमैत्रिणींनो, इथेच आपला भाग 1 संपलेला आहे. यापुढील भाग आपण भाग 2 मध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.